कृषी विद्यापीठ राहुरी येथे एकीकडे दरवर्षी लाखो रुपये खर्च करून मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड मोहिमा राबवल्या जातात, तर दुसरीकडे अनेक वर्ष वाढून डेरेदार झालेल्या वृक्षांची तोड होत असल्याचं चित्र समोर येत आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रत्यक्षात वृक्ष संवर्धन करत आहे की पर्यावरणाचा ऱ्हास, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. विद्यापीठाच्या मध्यवर्ती परिसरासह विविध प्रक्षेत्रांमध्ये दरवर्षी लाखो वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट जाहीर केलं जातं. मात्र यापूर्वी करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीतील मोठ्या प्रमाणातील रोपं देखभालीअभावी जळून गेल्याचा आरोप केला जात आहे. लावण्यात आलेल्या झाडांपैकी अत्यल्प झाडेच आज जिवंत असल्याचं सांगितलं जात असून सुमारे 90% रोपे नष्ट झाल्याचा दावा केला जात आहे. दुसरीकडे 30 ते 40 वर्ष जुनी, पूर्ण वाढ झालेली आणि पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली डेरेदार झाडं विद्यापीठाच्या विविध विभागांकडून तोडली जात असल्याचंही निदर्शनास येतं. त्यामुळे वृक्ष लागवडीवर खर्च होणारा निधी आणि प्रत्यक्षात होणारी वृक्षतोड यामधील विसंगतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. यापूर्वीही विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये झालेल्या कथित बेकायदेशीर वृक्षतोडीबाबत काही पत्रकारांनी वन विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर वन विभागाने संबंधित प्रकरणाची दखल घेत एका उद्यानविद्या विभागातील अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने वन विभागाची परवानगी घेऊन वृक्षतोड सुरू ठेवली असल्याचं सांगितलं जात असलं तरी पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांकडून दीर्घायुष्य वृक्षांच्या तोडींवर आक्षेप घेतला जात आहे. पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी अनेक दशकं लागतात. त्यामुळे अशा परिपक्व आणि दीर्घायुष्य वृक्षांची तोड करण्याऐवजी त्यांचं संवर्धन करणं अधिक आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं. त्यामुळे अशा वृक्षांच्या तोडीस वन विभागाने परवानगी देऊ नये अशी मागणीही नागरिकांकडून होती आहे. झाडे तोडायचीच होती तर लाखो रुपये खर्च करून वृक्ष लागवड कशासाठी, असा सवालही नागरिक उपस्थित करतात. राहुरी कृषी विद्यापीठातील वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि वृक्षतोड याबाबत स्वतंत्र चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. कृषी विद्यापीठ प्रतिनिधी RR जाधव, न्यूज 14 राहुरी.